हरियाणाच्या पानिपत येथील सायको किलर लेडी पूनमची कहाणी ज्यानं ऐकली तो स्तब्ध झालाय। या महिलेनं आपल्या मुलासह 4 चिमुकल्यांची हत्या केली आहे। तिनं या सर्वांना पाण्यात बुडवून संपवलंय। इतकंच नाही तर ती हत्या केल्यानंतर आनंद साजरा करायची। समोर आलेल्या माहितीनुसार पूनम त्या मुलींना लक्ष करायची ज्या मुली सुंदर दिसायच्या। तिला तिच्यापेक्षा कुणी सुंदर दिसलेलं सहन व्हायचं नाही आणि ती त्या चिमुकल्या मुलींना अत्यंत निर्दयीपणे संपवायची। यात कोणाला संशय येऊ नये म्हणून तिनं स्वतःच्या मुलालाही संपवलं। आता या प्रकरणात तिच्या कुटुंबियांनी मात्र वेगळीच कहाणी सांगितली आहे। नेमकी घटना काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, पूनमच्या मोठ्या दिरानं सांगितलं की 2023 पर्यंत आम्ही तिला खूप शांत, कमी बोलणारी आणि एक सामान्य महिला समजत होतो, पण हळूहळू ती बदलू लागली। तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानक बदलून जायचे। काही विचारलं तर म्हणायची, मी सर्व उद्ध्वस्त करेन। तो आवाजही तिचा वाटत नव्हता। काही काळानं ती पुन्हा सामान्य व्हायची। 2019 मध्ये पूनमचं नवीन सोबत लग्न झालं होतं। तिनं पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं आहे, तसंच तिनं BEd केलं आहे। 2021 मध्ये तिने शुभमला जन्म दिला। तिच्या सासरी सगळे तिला समजूतदार, जबाबदार आणि साधी भोळी समजायचे, पण त्यांना हे माहिती नव्हतं की ही साधी भोळी दिसणारी पूनम सुंदर देखण्या लहान मुलांना बघून अस्वस्थ व्हायची। भाऊजाईची 6 वर्षाची मुलगी विधी पूनमला खटकायची। तिने एकदा विधीच्या चेहऱ्यावर गरम चहा सांडला होता, पण कुटुंबानं याला अपघात मानलं। पण जेव्हा विधीची हत्या केल्यानंतर पोलिसांनी पूनमला याबाबत विचारलं तेव्हा ती म्हणाली की विधी मोठी होऊन खूप सुंदर झाली असती म्हणून तिचा चेहरा जाळला। हे ऐकून पोलिसही सुन्न झाले। पूनम अनेकदा रात्रीची अंगणात जाऊन बसायची। कधी स्वतःशीच बडबड करायची, कधी दार जोरदार आपटायची। पती नवीन सांगतो की तिला अनेकदा असं वाटायचं की कोणीतरी तिला काही केलं आहे। ती म्हणायची की मलाच करावं लागेल, हे माझ्यासमोर काय येतात। आता गावकऱ्यांनी याला भुताटकीचा अँगल दिलाय। त्यानंतर 2025 मध्ये पूनम आपल्या माहेरी गेली होती। तिनं तिथं आपल्या भावाची मुलगी जियाची हत्या केली, कारण तिथे तिला सर्व खूप गोड म्हणायचे। तिनं जियालाही पाण्यात बुडवून संपवलं होतं। त्यानंतर 1 डिसेंबरला नौलथा गावात एका लग्न समारंभादरम्यान पूनम एका कोपऱ्यात शांत बसलेली होती। तिची नजर विधीवर होती, कारण विधी दिसायची ती खूप गोड होती। सगळे तिला लाड करायचे। यानं पूनम अस्वस्थ झाली होती। तिने रात्रीच्या सुमारास विधीला चुपचाप आपल्यासोबत वरच्या मजल्यावर नेलं। तिथं तिनं एका टबमध्ये तिचं डोकं बुडवलं। विधी जीव वाचवण्यासाठी हातपाय मारत होती, पण पूनमला तिची दया आली नाही। तिनं तिचं डोकं तोपर्यंत पाण्यात बुडवून ठेवलं जोपर्यंत विधीची हालचाल थांबत नाही। त्यानंतर ती खाली आली आणि म्हणाली की हात धुवायला गेली होती। जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना पूनमवर संशय आला आणि ही भयंकर सायको किलर जगासमोर आली।